जय महाराष्ट्र मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यातर्फे मास हायरिंग मेगा भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, पास आउट आहात, फ्रेशर्स आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे। याची सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। इथे तुमची एक टेस्ट होते, मग त्या टेस्टचे सॅम्पल पेपर, मॉक टेस्ट, स्टडी मटेरियल, संपूर्ण माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घर बसल्या तयारी करू शकताय आणि TCS मध्ये जॉब मिळवणं तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्ण करू शकताय, कारण की भारतातली वन ऑफ द टॉप कंपनी आहे। टाटा ग्रुप एक असा ग्रुप आहे की जो भारतामध्ये सर्वात जास्त नोकरी देण्यासाठी मानला जातो। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। तुम्ही फ्रेशर्स आहात, चांगला IT मध्ये जॉब बघताय, मग कोण कोण अप्लाय करू शकताय, अप्लाय कसं करायचं, एक्झाम कशी होणार आहे, त्याची तयारी कशी करायची, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल, जॉबची शोधत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची ऑफिशियल पेज म्हणजे ऑफिशियल करिअर पेज बघायला मिळेल आणि ते सध्याची हायरिंग चालू आहे ते तुम्ही ते बघू शकताय। स्मार्ट माइंड्स इग्नाइट इनोव्हेशन फीचर्स म्हणजे ते सुरुवात झालेली आहे। फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ते बघू शकताय। 11 जानेवारी 2026 संडे असणार आहे। त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। टेस्ट कधी असणार आहे ते अजून अनाउन्स झाली नाही आहे। मे बी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये असेल, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला वेळ आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे बघा, तो मॉक टेस्ट कशी असते बघा, ही सॅम्पल पेपर आहे, हे स्वतः TCS ने दिले। मग अशा प्रकारचे प्रश्न येतात, मग त्याचे उत्तर कसे असतात ते दिलेले बघा। तुम्ही इझिली हे देऊ शकताय। MCQ टाईप आहे, मग तुम्ही याचा स्टडी करू शकताय किंवा मॉक टेस्ट पाहिजे तर मॉक टेस्ट पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। ओके, आता नेमका ही भरती काय आहे तर बघा, ही आता अप्लाय करणं सुरू आहे। 11 जानेवारी पर्यंत अप्लाय करू शकतोय। आता TCS BSc इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग 2025-26 साठी होते। दरवर्षी ही अपॉर्च्युनिटी येत असते आणि दरवर्षी आपण यावर व्हिडिओ बनवत असतो। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय, कोण कोण अप्लाय करू शकताय ते तर दिलेलेच आहे। बाकी नेमकं इथे क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे। पॅकेज किती मिळतं, यांचं मिशन काय आहे, लर्निंग प्रोग्राम काय। यस, इथे जर तुम्ही अप्लाय करताय, सिलेक्ट होताय तर तुम्हाला एक लर्निंग अपॉर्च्युनिटी मिळते, म्हणजे तुम्ही शिकू पण शकताय, सोबत काम पण करताय, चांगली सॅलरी पण तुम्ही मिळू शकताय। बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। दोन प्रकारची भरती आहे, एक तर आहे स्मार्ट आणि दुसरी आहे इग्नाइट। जसं की तुम्ही ते बघू शकताय, TCS स्मार्ट बद्दल इथे दिलेलं आहे आणि TCS इग्नाइट बद्दल इथे दिलंय। मग तुम्ही दोन्ही याच्यासाठी अप्लाय करू शकताय जिथे इलिजिबल आहात। आता TCS BSc आहे, मग यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तो इथे दिलेला आहे, काम कसं करायचं ते दिलेलं आहे आणि तुम्ही इथे पण वाचू शकताय। कॅन्डिडेट विथ बॅकग्राऊंड इन BCA BSc IT म्हणजे कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी आणि बायोकेमिस्ट्री हे जर तुमचं झालेलं आहे किंवा हे झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। 2025 आणि 26 पास आउट म्हणजे जे 2025 मध्ये पास आउट झालेले ते आणि पुढच्या वर्षी जे पास आउट होणार आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकता, कारण की फ्रेशरसाठी वॅकन्सी असते आणि दरवर्षी असते। त्यामुळे जर तुम्ही आता पुढच्या वर्षी म्हणजे जर 27 मध्ये पास होणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी येईलच। ओके, आता यासाठी काय असणार आहे, एक सिंगल इंटिग्रेटेड टेस्ट असणार आहे। ती टेस्ट कशी असते बघा, ही अशा प्रकारची टेस्ट असते, ते तर सांगतोच आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इग्नाइट बद्दल माहिती दिली आहे। इग्नाइट कसं असणार आहे आणि स्मार्ट कसं असणार आहे ते तुम्ही ते बघू शकताय। आता अप्लाय कसं करायचं तर TCSचा TCS नेक्स्ट हे जे पोर्टल आहे यावरून आपल्याला अप्लाय करायचं असतं। इथे बघा वेलकम दिलंय, मग रजिस्ट्रेशन म्हणायचं। दोन प्रोसेस आहे। आता अनेक जण म्हणतील यार आमचं BCom झालेलं, आम्ही काय करू, तर तुमच्यासाठी तुम्ही ते बघू शकताय, टाटा कंपनीची इथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू पुण्यामध्ये 3 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे। इथे एक्झाम वगैरे कुठली नाही आहे, फक्त तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा। इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झाला तर सिलेक्ट, तर पुण्यामध्ये असणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यू TCSचाच आहे, तर तुम्ही पाहिजे तर इथे जाऊ शकताय। ज्यांचं शिक्षण म्हणजे हे IT मधलं नाही आहे, प्लेन BCom BA BSc झालंय ते इथे अप्लाय करू शकताय। ओके, तर दोन्हींसाठी मी अपॉर्च्युनिटी सांगितली। तर इथे आपल्याला अप्लाय करायचं माहिती बघा, आपण त्यासाठी इथे करतोय, पण आता आपल्याला IT साठी करायचंय तर यावर क्लिक करायचंय। ओके, इथे सगळी माहिती दिली आहे आणि यावर मी क्लिक करतोय आणि कंटिन्यू।
कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर OTP येईल. OTP टाकल्यानंतर संपूर्ण पेज आपल्या समोर ओपन होईल. मग आपल्याला आपली सगळी माहिती भरून घ्यायची. ओके, सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला जर नाही जमलं तर कमेंट करा, मी तो पण व्हिडिओ बनवेल, पण सोपं आहे, तुम्हाला येऊन जाईल. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ही जी टेस्ट होणार आहे ही ऑनलाईन नसणार आहे, इन सेंटर म्हणजे सेंटर तुम्हाला जवळपास दिलं जाईल. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा दिलं जातं तुमच्या आसपासचे, जसं पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा सिटी दिले जातात, त्याच्यापैकी कुठेतरी ही एक्झाम होत असते. ओके, तुम्हाला काही अडचण आलं तर इथे बघा यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, टोल फ्री नंबर दिला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बघा जी पण माहिती आपण आणतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आणतोय, जेणेकरून अनेक मुलांना जे जॉब शोधतायत, चांगलं करिअर करायचं आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. आता नेमका टेस्ट कशी होणार आहे तर बघू शकता. BSc इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंगसाठी इथे सगळ्यात असणार आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी, रेझोनिंग ॲबिलिटी आणि कोडिंग. तुम्हाला पाहिजे तर याचं बुक मी ते टॅग करून देईल, तुम्ही याचा स्टडी करू शकता. सोबत इथे बघा ही जी क्वेश्चन पेपर आहे ही क्वेश्चन पेपर पण तुम्ही बघू शकता. म्हणजे बघा हा पहिला प्रश्न आहे, टोटल 51 क्वेश्चन असतात, 120 मिनिटं मिळतात. मग इथे बघा काय काय दिलेलं आहे, 51 क्वेश्चन, 50 MCQ आणि 1 प्रोग्रामिंग हँड असणार आहे. ओके, बघा इथे दिलेलं आहे. मग कशा प्रकारचा हा पहिला प्रश्न आहे. मग याचं उत्तर काय, S1, S2, S3, S4 जे असेल ते टाकून घ्यायचं. ओके, मग इथे त्याचा अल्टरनेटिव्ह पण दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 दिला आहे, मग याचे ऑप्शन दिलेले आहे आणि त्याचं हे पण दिलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ही एक्झाम देऊ शकताय. पाहिजे तर इथे मॉक टेस्ट सुद्धा आहे, तुम्ही ते बघू शकताय. TCS एनकेटिव्ह न्यूमेरिकल ॲबिलिटी टेस्ट, तर ही पण तुम्ही देऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, त्यानंतर टेस्ट एलिजिबिलिटी म्हणजे कोण कोण देऊ शकताय तर 3 वर्षाचा तुमचा फुल टाइम ग्रॅज्युएट पाहिजे. यामधून ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, त्यातल्या त्यात पर्सेंटेज मिनिमम 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. 10वी-12वी मध्ये पण ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. 2025 साल तर बॅकलॉग चालणार नाही, 2026 मध्ये पास आउट होणार आणि एखादा बॅकलॉग राहतोय तर चालणार आहे, पण 1 पेक्षा जास्ती नकोय. त्याच्यानंतर गॅप ब्रेक, एज्युकेशनमध्ये ब्रेक नको आहे, पण जास्तीत जास्त 10वी पासून 24 महिन्याचा म्हणजे 2 वर्षाचा चालेल. कोर्स टाईप हा फुल टाइम असला पाहिजे, डिस्टन्स लर्निंग चालणार नाही. बाकी वर्क एक्सपिरियन्स असेल नसेल तरी काही हरकत पडत नाही. ओके, हायरिंग कॅटेगरीज इथे दिलेले आहे, ते ऑलरेडी सांगून झालेलं आहे. काही प्रश्न असेल तर ते FAQs आहेत, ते पण तुम्ही वाचू शकताय आणि हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, खरंच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना TCS किंवा चांगल्या कंपनीत करिअर करायचं आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. सॅम्पल क्वेश्चन पेपर झालं, त्याच्यानंतर ही मॉक टेस्ट झालं किंवा स्टडी मटेरियल झालं, याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिथून तुम्ही तयारी करू शकताय आणि तुमचं चांगल्या कंपनीत चांगल्या सॅलरी जॉब मिळवायचं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकताय. अशाच इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.